अंतरपटा ते दरा दृष्टा दृष्ट वधुरा न करिता दोघे कराही उभी वाजंत्री बहुगल बला न करणे. बरं यातलं किती बोध घेण्यासारखं आहे. अंतरपटा ते धरा. कशासाठी अंतरपट? दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता म्हणजे लग्नाचा विधी पूर्ण होईपर्यंत वधूवराने दृष्टाने देखील पाहू नये. नानाकुळ वधू लपवी अवयवते. बघा आताच्या काळात सांगणं चुकीचं ठरणार आहे. बघा हे कुळवधूचं वर्णन आहे. जर कुलवान घराण्यातील नववधू लग्न प्रसंगी आपलं शरीर झाकते तसे महात्मे आपली योग्यता झाकतात. विठ्ठल हो तसे महात्मे आपली योग्यता झाकतात. अजून एक उदाहरण आहे बघा. आढ्यो आतुडे आडवी बघा अड्यता जेवी हरवी. हे उदाहरण देखील परिचयाचं आहे बघा. परंतु ज्ञानोपरायण याच्यावरती एक अपवाद शोधलाय. ज्ञानेश्वरी मध्ये ते म्हणतात एरवी बहुतांशी म्हणजे श्रीमंती दाखवण्याकरता असेल बघ साधारण. म्हणजे नियम असा आहे की 5 ग्रॅमची अंगठी पुरुषांना पंक्तीत गप्प बसू देत नाही. देते का महिला मंडळ? मला सांगा तुमच्या नवऱ्यानं बरं का तुमच्या नवऱ्यानं जर तुम्हाला 50 रुपयाच्या बरं का 50 अर्धा डझन बांगड्या आणल्या. काय बांगड्या आणल्या तुम्ही अख्ख्या गावाला सांगतात मग ह्या नवऱ्यानं बांगड्या केल्या. बरोबर ना आजी? सांगतात ना. मग अख्ख्या गावाला सांगतात मग ह्या नवऱ्यानं बांगड्या केल्या. तसं पुरुषांना 5 ग्रॅमची अंगठी पंक्तीत गप्प बसू देत नाही. हटकून बोलन महाराज. वर इकडेच वाडा वरण तिकडेच जाऊ द्या शिरा इकडेच जाऊ द्या हटकून केलं जाईल. बरोबर ना आजी? ओय आजी आजी गप्प बसू देत नाही. तसं जर हे ज्ञानोपराय म्हणतात हे व्यवहारामध्ये ठीक आहे बरोबर आहे. परंतु जर तोच माणूस जर चोरांच्या टोळीत सापडला तर आपली श्रीमंती जशी झाकतो तसे महात्मे आपली योग्यता झाकतात. बघा आढ्यू म्हणजे श्रीमंत आतुडे आडवी बघा अड्यता जेवी हरवी. श्रीमंत खरा पण चोरांच्या टोळीत सापडला तर आपली श्रीमंती जशी झाकतो तसे महात्मे आपली योग्यता झाकतात. योग्यता तुम्ही म्हणा योग्यता झाकतात परंतु योग्यता असावं लागेल. हे तर बरोबर आहे ना ताई? कृपाली ताई हे तर बरोबर आहे ना? बघा तुम्ही कुठं जत्रेला यात्रेला कुठं गेला असेल तिथं म्हणतात बघा आपापले खिसे पोकिट सांभाळा आणि चोरांपासून सावध राहा. मग एका माणसानं काय केलं माहिती? आपला खिसा असा जाम पकडला आणि त्याचा दुसरा मित्र म्हणाला का रे तू खिसा जाम का पकडलास काय याच्यामध्ये? म्हणलं काय नाही तंबाखूची पुडी. तुमची काय तंबाखूची पुडी काय? हा म्हणाला अरे आता तू ऐकलं नाही का ते बिचारे किती जोर जोराने ओरडू लागले आपापले खिसे पाकिट सांभाळा आणि चोरांपासून सावध राहा. म्हणून मी माझा खिसा सांभाळायलो. त्याचा दुसरा मित्र म्हणाला अरे बावळटा की सांभाळायचे पण कोणते ज्याच्यात काही भय आहे ते जे खिसे आहेत ते सांभाळायची गरज आहे ना. ज्याच्यात काहीच नाही ते का सांभाळायची गरज आहे का आजी? म्हणून झाकायचं काय असेल तर झाका तसे महात्मे आपली योग्यता झाकतात. म्हणून मूर्खाच्या नादी लावून काही फायदा नाही आहे का? टोपेल भाऊ बाबा आहे का? मला एक मूर्ख रेल्वेने चालला लक्ष देऊ नाही का? त्याला रिझर्वेशनचं एकदम टॉपचं सीट मिळालं. 3 सीट असतात ना बघा आजी 3 1 2 आणि 3. मग त्याला एकदम टॉपचं सीट मिळालं आणि रेल्वे बसल्यानंतर त्याला जुलाब लागला. काय लागलं? काय लागल्या? तुम्हाला लागतं ना विठाल? आणि रेल्वेत बसल्यानंतर त्याला जुलाब लागल्या आणि मग जुलाब लागल्यामुळे सारखं वरच्या सीटवर चढायचं पुन्हा खाली उतरायचं. मग त्याच्या हातापायात काही ताकद राहिली नाही. महाराज जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? तो म्हणतो काही नाही रेल्वेत बसलं जुलाब लागले.
आणि जुलाबा लागल्यामुळं सारखं वरच्या शीटवर चढायचं पुन्हा खाली उतरायचं. माझ्या हातापायात काही ताकद राहिली नाही. आणि मग बायको हुशार होती. बायको म्हणे तुम्हाला वर चढायचं पुन्हा खाली उतरायचा त्रास होत होता तर खालच्या शीटवाल्याला विनंती करायची, वा माझी तब्येत बरी नाही, मी तुमच्या शीटवर बसतो, तुम्ही माझ्या शीटवर बसा. मग अशी जर विनंती केली असती तर त्यांना शीट दिली नसती का? दिली असती. परंतु तो बावळट काय म्हणाला ओ भाऊ, काय म्हणाला? खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं तर मी कोणाला विचारू विठ्ठल. ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांना नाही कळलं त्यांनी आमचा भोजनाचा स्वाद घेऊन जा विठ्ठल. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेड्या माझी दडे महिने भेने न्या चातुर्य लपवी, महत्व हरिव पिसे पण मिरवी आव डोनी. वाचस्पतीचे निपाडे म्हणजे योग्यता होती, सर्वज्ञता तरी जोडे म्हणजे सर्वज्ञता त्यांनी मिळवलेली होती, प्राप्त केलेली होती. मग ती सर्वज्ञता, मग ती झाकणे, म्हणून परी वेड्या माझी दडे विठाल. म्हणून तुकोबरायांचे सन्नकालीन माणसं की जे खऱ्या अर्थाने तुकोबरायांना ओळखू शकत नव्हते त्या अर्थी ते त्यांना वेड्यातच वापरतात. तुका वेडा अविचार करी बडबड फार उठी तो की किटू तो टाळ अवघा वाचेचा गोंधळ. बावलट तर नाही म्हटले कधी अशा गप्पा माराव्या तशा गप्पा माराव्या नाही. उठी तो की कुठे तो टाळ मारा, उठला सुटला का टाळ आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तसं तुम्हाला भजन कमी आणि गप्पा जाता, बरोबर ना आजी? हा, भजन कमी आणि गप्पा जास्त विठ्ठल. हो, तसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावलं तर आपण कोणत्या सामान्याची गोष्ट आहे बघा. आपण छत्रपती शिवाजी महाराज जवळ आल्यानंतर म्हणे तुम्हाला जर सुखी यावं वाटत असेल तर आम्ही जेणे सुखी, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, त्या योगी आम्ही सुखी हो. मग विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर लोक म्हणायचे, काय म्हणायचे? तुका वेडा विचार. बघा, लोक कहे मीरा बहिरे बावरी. लोक म्हणतात की मीरा वेडी झाली आहे. वेडे पण त्यांच्याकडून लोकांकडून पडलं जात होतं, म्हणून परी वेड्या माझी दडे. बघा, मी जी एवढी प्रस्तावना केली कशासाठी? एवढ्यासाठी सांगत होतो की जे स्वतःची स्तुती लोकांकडून होऊ नये म्हणून आपली योग्यता झाकायचे. मग ते आपली स्तुती आपल्या तोंडाने करतील का? आणि जर करीत नसतील तर आजच्या अभंगात तर सर्व आत्मस्तुतीच आहे. बघा, दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. आजच्या अभंगात सर्व आत्मस्तुती आहे, परंतु आत्मप्रौढी का नाही? का नाही ताई? का नाही? मग तरी अवधान ऐकिले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा तर माझे उघड आहे का? पण ही ओवी लिहून झाल्यानंतर माऊलीच्या असं लक्षात येतं की आपल्या बोलण्यात कुठंतरी प्रौढी झाली की काय. मग ती प्रौढी होऊ नये म्हणून आपली योग्यता झाकायची. परिप्रौढी न बोल हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, द्यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. मग ही माझी प्रौढी नाही, ही आत्मप्रौढीच्या ते पलीकडे आहेत. मग हे स्तुती करतील कसे? आत्मप्रौढी गातील कसे? मग आजच्या अभंगात केली कशी? तर याचं उत्तर पुन्हा सांगतो. समजा बरं का. आता समजा शांताई आणि वर्षाताईंची ओळख नाही. मग शांताई हटकून वर्षाताईला म्हणतात मी असंच आहे, मी तसंच आहे, मी 17वी लोक शिकलो होते. बरोबर ना शांताबाई? हटकून महाराज. मग काय वर्षाताई हटकून म्हणाल मी पण असंच आहे, मी पण अशीच होती, लहानपणी लई खोड्या केल्या होत्या मी. वय वर्षाताई, बरोबर ना विठ्ठल?
प्रौढी ही वस्तुस्थिती ठरते. काय वस्तुस्थिती ठरते. किंवा अगदीच व्यवहारातलं उदाहरण सांगतो घ्या. उदाहरणार्थ पती पत्नी घरात दोघेच आहेत. काय पती पत्नी घरात दोघेच आहेत आणि पुढे चालून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. काय झाली कॅमेरामॅन? पुत्र बोला ना. पुत्रप्राप्ती झाली. मग आता तो मुलगा बोलता होतोय ना. मग नेमकं आता घरात हे दोन कोण आहेत हे नेमकं त्याला सांगायचं कोणी? किंवा हे ज्या घरात आहे त्या घरात मी आहे म्हणजे हे माझे कोण? मग त्याला सांगावं लागतं हिचे पप्पा आहे. बरोबर ना? म्हणून जसं केलंय तसं संत जाणणे हे जीवाच्या दृष्टीने आवश्यक आहे, महत्वाचं आहे. परंतु संतांना संतांशिवाय यथार्थ कोणी जाणतच नाही. जाणतं का भाऊ? दादा जाणतं का? नाही. मग कोणी सांगितलं संतांच्या बाबतीत कोणाकोणाला भाऊ आला की म्हटले आम्हाला आला. म्हणलं जा याला घेऊन आळंदीला. काय मग असला मला आळंदीला खपतोय. मग याच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जे पैसे कुठे चालत नाही ते इथं चालतात बघा. सत्यनारायणात आमुचे कोळी नव्हते ऐसे हेची पिसे निवले. म्हणजे देव देव करत नाही म्हणजे वेळ आहे का आजी? वेळ आहे का? नाही. भिक्षुकांनी व भिक्षंते बोधयन्ति गृहे गृहे दीयताम दीयताम लोके उदातुम फलं दृश्यम. बघा शास्त्रामध्ये बरेचसे श्लोक आलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये अशी समजूत आहे दैवहीन आहे, दारिद्र्य आहे बघा. मग कोणी सांगितलं संत आहे दुःखी आहे, दारिद्र्य आहे का? नाही. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. दुःख आमा न येते जवळी, दैन्य दुःख आमा न येते जवळी, दैन्य दुःख आमा न येते जवळी, दैन्य दुःख आमा न येते जवळी. दहनात होळे, दहनात होळे होते दोष, दहन होळे होते दोष. सर्व सुख येते माने लोटांगणी, सर्व सुख येते माने लोटांगणी, सर्व सुख येते माने लोटांगणी, सर्व सुख येते माने लोटांगणी. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. तसं आपणच समजतो तसे संत नाहीत. संतांजवळ तर दैन्य सुद्धा उभं राहत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय कीर्तनाला आजच आलोय का? नाही. आम्ही नेहमी कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो म्हणून हे सर्व आम्हाला माहित आहे. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. हा जाऊ पुढती विके, जाऊ पुढती विके, कुत्री घर राखते, कुत्री घर राखते. आम्ही सदैव सोडगे, आम्ही सदैव सोडगे, जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. आम्ही सदैव सोडगे, आम्ही सदैव सोडगे, आम्ही सदैव सोडगे, आम्ही सदैव सोडगे. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती विके कुत्री घर राखती. आम्ही जेव्हा भिक्षाटन करायला जातो तेव्हा आमच्या घराचे रक्षण कुत्री करतात. कोण करतात? कुत्री करतात. ज्यांच्या घरात कुत्री रक्षण करतात त्यांच्या घरात काय काय असेल? काय काय असेल बघा. मग तुकोबरायांचे प्रमाणदारी सांगतो. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोपंगोड. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशे, पाहुणे घराशी आजी
ऋषिकेशी पाहुणे घराचे घराचे आजी आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडती जर दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या मग अशी माझी स्थिती आहे मुकू सिद्धी तुळशी बळ तुका म्हणे मी दुर्बळ देवा तुमच्या वैभवाप्रमाणे त्रयोदशी गुणी पानांचा विडा द्यायला पाहिजे होता ना परंतु विड्याचे शास्त्र असं आहे की एक पान खाणं आरोग्यकारक आहे 2 पान खाणं निष्फळ आहे आणि पान खायचेच ठरले तर 3 ते 4 किंवा 5 पानांचा विडा त्यांच्या त्रयोदशी गुणी म्हणजे 13 वस्तू असाव्यात किती 13 आणि असे 5 लावावेत मग घरचे पान खाणाऱ्यांना न परवडणार असं शास्त्र आहे पण मला सांगायचं काय तुम्हाला विडा द्यायचा होता तर तसा द्यायला पाहिजे होता ना परंतु माझी परिस्थिती तशी नाही म्हणून मी तुळशीचा पान हातावर दिले तू का म्हणे मी दुर्बळ बघा एकीकडे आमच्याकडे दैन्य येत नाही एकीकडे म्हणतात की आम्ही दुर्बळ आहे कोपले पाटील गावाचे हे लोक आता मज भीक कोण घाली कोण मला भिक्षा वाढेल अशी माझी स्थिती आहे म्हणजे हे खरं की ते खरं मग अपवादात मग श्री संत एकनाथ महाराज जर ओघवले तर सर्व संतांची बाह्य परिस्थिती दिसून येते बघाची नामदेवरायांची परिस्थिती पहा बाभडी बोरी तोडाव्या आणि मग विकाव्या आणि त्याचा मोबदला मिळेपर्यंत जात बंद तोंड बंद बघा दररोज सकाळी नित्येने मग उदरनिर्वाह करावा अशी स्थिती नामदेवरायांची आहे बघा नामदेवरायांची अशी स्थिती आहे बघा सर्व संतांची फार मोठी बाग आहे बघा सर्व संत म्हणतायत दैन्य दुःख आम्हा न येती जवळी दह नही होळी होती दोष आमच्या जवळ दैन्य येत नाही ही बरोबर आहे आणि दिसायला दारिद्र्य ही बरोबर आहे चालन का नाही तुम्ही म्हणाल दोन्ही कुठं बरोबर असतं का नाही एकाच खरं असेल तर दुसऱ्याचं नक्की कुठं असेल बरोबर ना तसं तुम्हाला काय गप्पा बसायची एक नाण्याची नुसतं भुन चालू ठेवणार वय चालू ठेवणार ना मग आता काय म्हणावा एक मग इकून एक बसला आणि इकून एक बसला इकडल्याने मला विचारलं म्हणलं महाराज आपला 50 लाखाचा बंगला बांधला मग इकडल्याने गप्पा माराव की नाही मग इकडला मला म्हणतो काय म्हणते ती म्हणलं काय नाही 50 लाखाचा बंगला म्हणते मला फक्त 50 आपला संडाचं भांड 63 लाखाचं आहे का आपल्याजवळ नाही नसून सुद्धा फुगीर मारणं मग याला काय म्हणतात जळणे काय जळणे आता काल आमची इकडे कवाईने चिठ्ठी फाडली काय फाडली चिठ्ठी फाडली तिला 1500 रुपयाची 25 लाखाची गाडी लागली काय लागली दादा काय लागली गाडी लागली महाराज तुम्हाला काय मला सुद्धा घ्या ना म्हणलं कवर कीर्तन कणी ठेवायचं आपण पण चिठ्ठी फाडावं मी चिठ्ठी फाडली मला लागलं शेगडीचं भांड काय शेगडीचं भांड मला असे जळत असताना जळत राहून द्या विठ्ठल आता एक माणूस डॉक्टरांकडे गेला डॉक्टर म्हणले काय व्हायले म्हणे काय नाही पोट दुखायले डॉक्टर म्हणले केव्हापासून म्हणलं तात्याला बंगला बांधला तेव्हापासून अजून गोळी तयार झाली नाही महाराज काय म्हणावा मारते गाणं आहे ना बघा जळणारे जळू द्या पळणारे पळू द्या असेच जळवायचे भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं चालायचे गाणं आहे ना जी तसं जळणारे किती जळू द्या आपण बिस्किट टाकायचं आणि पुढं निघायचं विठाला तसं यांच्यामध्ये पण आहे बघा एक खोटं बोलतं तर दुसऱ्याचं खोटं आहे का दुसऱ्याचं खरंच आहे मग नामदेवरायांच्या पत्नीचा आणि परिसा भागवत या दोन्हींचा संवाद म्हटलं बाई तुम्ही कोण आहात इतकं फाटकं वस्त्र आहे अंगावरती नीट वस्त्र नाही तुम्ही कोण आहात म्हटलं ते नामदेव शिंपी आहेत ना जी नामदेव शिंपी त्यांची मी पत्नी आहे मी नाही बरं का
मी पुरुष आहे, नाही तर माणसं. मग त्यांची मी पत्नी आहे. मग परिसा भागवतची पत्नी म्हणाली, हा तीच का ती इतक्या दिवस भक्ती करतायत, अजूनही तुमचा प्रपंच सुधारला नाही. लोकांचा समज असा आहे की परमार्थाला लागलं की प्रपंच सुधारला पाहिजे, बरोबर ना भाऊ? अय भाऊ, बरोबर ना? हा, प्रपंच सुधारला पाहिजे. एक सत्यनारायण केला आणि एक इकूस हातासारखा पोचला पाहिजे, असं कधी होतं का जी? नाही. मग असं जर होत नसेल तर सत्यनारायण तरी कशाला करायचं? मग असं जवळजवळ बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन आहे. विठ्ठल हो. मग परिसा भागवतची पत्नी म्हणाली, माझे मालक पहा, त्यांनी देवीची प्रार्थना केली. कोणाची? देवीची. आणि त्यांना एक परीस मिळाला. काय मिळाला? परीस. आणि त्या परिसाचा परिणाम असा आहे की लोखंडाला लावलं की त्याचं सोनं तयार व्हायचं. मग असं सर्व संसार सोन्याचा झाला. देवाची खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसार असेल. तो ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरचं वाटोळं ठरलेलंच आहे. मग परिसा भागवतची पत्नी म्हणाली, माझे मालक पहा, त्यांनी 12 वर्षी देवीची प्रार्थना केली आणि सर्व संसार सोन्याचा झाला. बघा. मग नामदेवरायांची पत्नी म्हणाली, परीस मी बऱ्याचदा ऐकून आहे परंतु बघितलं नाही असं सोन्याला, लोखंडाला सोनं करणारा बघितलं नाही. म्हटलं आजचे दिवस द्याल का? म्हटले आम्हाला. म्हटलं नाही, ती का व्यवहारातील सामान्य वस्तू नाही द्याल म्हटले अहो बाई, ही गोष्ट कोणाला न सांगता फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. तुम्ही जर मला हा परीस दिला तर मी या लोखंडाचं सोनं करीन आणि तुमचा परीस तुम्हाला तुमच्या हातात देईन. मग काय बिघडलं? महाराज दिला. आणि आता घरी लोखंडही नव्हतं, म्हणून जेवढं होतं तेवढं लोखंडाचं सोनं केलं आणि विकलं, त्याचं द्रव्य आणलं आणि मस्तपैकी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला. कशाचा? पाणी तर नाही सुटलं तोंडाला? नाही सुटलं ना? जरा सबर करा. बघा, मस्त पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला. आणि तिकडून नामदेवराय भजन करीत करीत घरी आले. नामदेवराय म्हटले, आज तर रोजपेक्षा वेगळंच वातावरण आहे. म्हटले काय भजी, काय कुरडाया, काय पापड, वेगळंच वातावरण आहे. म्हटले का ग, हे सगळं आलं कुठून? म्हटलं चौकशी नंतर करा. म्हटले आधी 2 घास खाऊन घ्या. मग नामदेवराय म्हटले, सांगितल्याशिवाय मी जेवण करणार नाही. मग सांगितलं. म्हटलं कुठे आहे तो परीस? म्हटलं नाही, त्याने कुणाला दाखवायचा नाही सांगितला. म्हटले कुणाला नको दाखवू, पण मला दाखव. मग दाखवला. मग नामदेवरायांनी हातावरती घेतला आणि जोरात चंद्रभागेत फेकला. कुठं फेकला आजी? आजी कुठं? चंद्रभागेत फेकला. आणि पुरणपोळ्यांचा जो बेत होता तो सर्व लोकांना वाटून दिला आणि आपला रोजचा बेत करायला लावला. तेव्हा नामदेवरायांची पत्नी रडू लागली. त्या म्हणाल्या, आता जर त्या आल्या तर मी त्यांना देऊ काय, त्यांना सांगू काय? तेवढ्यात त्या आल्या, भांडण झाले. बघा, परिसा भागवतांनी गेरे काढले. बघा, नामदेवरायांचे हजारो लोक जमले की पुढं काय होतं ते पाहण्याकरता. नामदेवराय म्हटले, तुला परीस पाहिजे ना? मी चंद्रभागेत फेकला. कुठं फेकला बाबा? कुठं? चंद्रभागेत फेकला. आणि माझा विश्वास आहे चंद्रभागेवर की माझा परीस चंद्रभागा माता मला वापस करीन. मग नामदेवरायांनी हळूच त्या पाण्यामध्ये हात घातला, वाळू वरती काढली. बघा, आणि नामदेवरायांच्या हाताचा स्पर्श ज्या खड्यांना झाला तेवढे परीस व्हायचे. मग लोकांना असं वाटलं की एक परिसा भागवताकडं तर इतकी श्रीमंती झाली. मग आता नामदेवरायांजवळ 100 परीस झाले. किती? मग आता नामदेवरायांची परिस्थिती किती सुधारेल? अंदाज सुद्धा काढू शकत नाही, बरोबर ना? बरं, याच्यातून तुम्हाला काय कळलं? तुम्हाला कोण जाणे विठ्ठल? हो. बघा, नामदेवरायांनी त्या खड्यांना हात लावला तर सर्व परीस व्हायचं. कारण त्रैलोक्यातले सुखाचे ते मालक आहे. बघा, ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. या त्रैलोक्याचे वैभव आहे त्याचे आम्ही मालक आहोत. कोण आहोत आजी? मालक आहोत.
ज्ञान संपत्तीचे दळभार दिले हो, म्हणे सुखी राज्य करा त्रिभुवनी. या त्रैलोक्यात जे राज्य आहे ते सुखाने करा. तर या त्रैलोक्यातलं देवांनी संतांच्या ताब्यात दिलं तर त्यांच्याजवळ दैन येईल का? येईल का जी? येईल का? नाही. म्हणून दुःख ते कैसे नये स्वप्नासी विठ्ठल. हो बघा, तुमचं आमचं स्वप्न तुम्हाला आम्हाला माहितीच आहे वय भाऊ, माहिती आहे ना? तुमचं आमचं स्वप्न तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. रात्री झोपलो आणि स्वप्न पडलं, मोटरसायकलवर बसलो, चावी ऑन केली, क्लच दाबला, न्यूटन केली, आता काय राहिलं? किक मारायची राहिली. काय राहिली? किक मारायची राहिली. मग आता जीच किक मारणार तेवढ्यात घरात जी पांघरलेली गोधडी ती वर्गाची ती किक मारली आणि तीच फाटली. विठ्ठल हो. आणि त्याचा मुलगा म्हणतो, ओ पप्पा तुम्ही करू का राहिले? तो काय म्हणतो? काय नाही, स्टार्टिंग ट्रबल रॉकेल मिक्स असल्यामुळं गाडी जरा स्टार्ट होत नाही. मला स्वप्नातच बरोबर होत. मला हे झालं तुमचं आमचं स्वप्न. तसं संतांचं स्वप्न काय काय नाही माहित का? जाऊन दे, मीच सांगतो. बघा, एक माणूस घोड्यावर बसला. कुठं? घोड्यावर बसला आणि तिथं झोपला. महाराज त्या घोड्याचा मालक म्हणतो, ओ पाहुणं तिथं काय झोपायची जागा असते का? तो काय म्हणतो, माझा दोष नाही, इथं तुमच्या तालुक्यात कुठं तरी कीर्तन चालू आहे म्हटलं. म्हणजे कीर्तनाचा आणि त्या माणसाचा फार निपटचा संबंध आहे. मग असंच एक दिवस कीर्तनात आलं. आता तिथं त्याचं दुकान होतं आणि कापड सर्व्हिसला होतं. ते फक्त कापून द्यायचं होतं आणि तेवढ्यात तिकडं पंचपदी चालू झाली आणि त्याला डुकळ्या यायला लागल्या. मला आता समोरून कीर्तनकार चालला होता. महाराज जीच त्या कीर्तनकाराचं धोतर हाती आलं आणि त्यानं ते तर दिल फाडून टाकलं. विठ्ठल म्हणजे हे झालं तुमचं आमचं स्वप्न. परंतु संतांचं स्वप्न काय? तर संतांच्या स्वप्नामध्ये दुःख येत नाही. त्याचा भंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, सर्व सुखे येते मानिलो टांगणे, सर्व सुखे येते मानिलो टांगणे,